तर नगर विकास विभागाकडून काल सायंकाळी राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आलेली असून नगरसेवकांच्या नोंदीसाठी आज शिवसेना नगरसेवक कोकण भवनाला जाणार नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। शिवसेना गटाने आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्व मूळ कागदपत्र स्वतःकडेच ठेवली आहेत। तसंच ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या नगरसेवकांना थोड्याच वेळात हॉटेलमधून चेकआउट करण्याचे निर्देशही देण्यात आले। तर नगर विकास विभागाकडून एकीकडे राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आलेली असताना नगरसेवकांची नोंद करणं आवश्यक असतं, मात्र त्यासाठी आज शिवसेना नगरसेवक कोकण भवनामध्ये जाणार नाहीयेत, या संदर्भातली माहिती सूत्रांनी दिली आहे। एकंदरीतच शिवसेनेच्या माध्यमातून या नवनिर्वाचित नगरसेवकांची पूर्णतः खबरदारी घेतली जाते, कारण शिवसेनेनं या आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची मूळ कागदपत्र स्वतःकडेच ठेवलेली आहे। तसंच ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या नगरसेवकांना थोड्याच वेळात हॉटेलमधून चेकआउट करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। विशाल पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊयात। विशाल, हे सगळे शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनाला आज जाणार नाहीयेत असं समजतंय, दुसरीकडे आज ते चेकआउट सुद्धा करणार आहेत, मात्र हा मुक्काम वाढवला जाऊ शकतो का? एकंदरीतच काय घडामोड? ऋतुजा, आपल्याला माहिती आहे गेल्या 3 दिवसांपासून शिवसेनेचे जे 29 नगरसेवक आहेत ते हॉटेल ताज लँड्स मध्ये राहिलेले आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यावरनं बऱ्याच चर्चा आणि टीका सुद्धा याच्यावरती झालेली पाहायला मिळाली। काल नोटिफिकेशन जारी केल्यानंतर आज सगळे नगरसेवक हे कोकण भवनात जाणार होते, मात्र ते जाणं सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे। आणि जे हॉटेलमध्ये नगरसेवक होते त्यांना त्यांचं चेकआउट आता करण्याचे निर्देश सुद्धा पक्षाकडनं देण्यात आलेले आहेत। त्यामुळे इथून पुढच्या सगळ्या चर्चा त्या पक्षांतर्गत होतील अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते। आणि पक्षातील नेत्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार गट स्थापन करण्यासाठी बेलापूरला जाण्याचा कार्यक्रम जो होता आजचा तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। आणि इथून पुढच्या ज्या सगळ्या चर्चा आहेत या बाबतीत आता दिल्लीत सुद्धा आज बैठक होणार आहे। या दिल्लीच्या त्या बैठकीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि शिवसेनेकडनं बदलण्यात आलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात सुद्धा आता एक वेगळ्या पद्धतीच्या तर्कवितर्कांना जे आहे ते उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं महायुतीत चाललंय काय हा प्रश्न मात्र आता अद्याप कायम आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।